महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। मुंबईमध्ये मराठी न बोलण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केली मारहाण। मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। व्यापाऱ्यांनी 3 जुलै रोजी मीरा भाईंदर येथे दुकाने आणि शहर बंद ठेवून केला निषेध। राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई येथील मीरा रोडमधील एका दुकानदाराच्या कानाखाली मारली, कारण त्याला मराठी बोलता येत नव्हते। मुंबई येथील मीरा रोड या परिसरातील मिठाईच्या दुकानात मनसे कार्यकर्ते गेले। त्यांनी पाण्याची बाटली मागितली। दुकानामध्ये काम करणाऱ्या तरुणाने विचारले, छोटा बाटल चाहिए बडा बाटल? त्यावेळी मनसे कार्यकर्ते रागावले आणि त्यांनी त्या तरुणाला सांगितले, मराठीत बोल। विषय वाढला आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली। त्यानंतर मनसे कार्यकर्ते दुकानाच्या मालकाकडे गेले आणि त्यांनी त्या दुकानदाराला सांगितले, इथे राहायचं आहे, दुकान चालवायचे आहे तर मराठीच बोलावे लागेल। महाराष्ट्र में मराठी बोलना सक्ती आहे। दुकानदार ने कहा, महाराष्ट्र में तो सब भाषा चलती है। यावर मनसे कार्यकर्त्यांना राग आला आणि त्यांनी त्या दुकानदाराला शिवीगाळ आणि मारहाण केली। मनसे कार्यकर्ते मारहाण करून निघून गेले। त्यानंतर दुकानदार पोलीस स्टेशनला गेला। घडलेली घटना पोलिसांना सांगितली। पोलिसांनी मनसे कार्यकर्तेवर गुन्हा दाखल केला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, जे महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाहीत त्यांना आम्ही असाच धडा शिकवू। मुंबई येथील मीरा रोडमधील दुकानदाराला मारहाण प्रकरणामुळे व्यापारामध्ये संताप उसळलेला असून मीरा भाईंदर येथे 3 जुलै रोजी सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने तसेच शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे। व्यवसायाला संरक्षण द्या, आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। त्यात महिलांचाही सहभाग होता। पोलीस उपायुक्तांनी सदर प्रकरणाची दखल घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले। कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।